गुड इव्हनिंग एव्हरीवन. तर आपण आज नेक्स्ट व्हिडिओ स्टार्ट केला आहे. त्याच्यामध्ये काय तर नॉर्मल ई सी जी मॉर्फोलॉजी. तर ई सी जीची मॉर्फोलॉजी आपण आज शिकायचं आहे. ह्याच्यामध्ये काय असणार आहे तर एक पहिला आपण ग्राफ पेपर शिकणार आहे, नॉर्मल ई सी जीचा पॅटर्न शिकणार आहे. ओके. आणि जे ई सी जीचे वेव्ज आहेत त्यांचं इंडिकेशन शिकणार आहे की त्या काय इंडिकेट करतात. ओके. तर हा आहे आपला ई सी जी पेपर. आता ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं ई सी जी पेपरमध्ये तर हे असे बॉक्सेस आहेत आणि ह्या ईच बॉक्सेसमध्ये 2 आणि 5 कॉलम्स आहेत. ओके. मग हे एकूण टोटल किती होणार आहे तर 25 होतात आणि असे हे बॉक्सेस रन करत असतात. ओके. तर ह्या ज्या ई सी जी पेपरचं स्पीड आहे ते 25 mm/s आहे. ह्या स्पीडने तो ई सी जी पेपर रन होतो. आता ह्यामधला जो एक बॉक्स आपण घेतला, हा जो बॉक्स आहे तर ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे फर्स्ट, हा जो आहे तो ॲक्सिस असतो. ओके. ह्याच्यामध्ये हा ॲक्सिस असतो, हा वाय ॲक्सिस असतो आणि हा आहे तो एक्स ॲक्सिस असतो. तर वाय ॲक्सिस काय डिनोट करतं तर पोटेन्शियल डिनोट करतं. ओके. तर फर्स्ट पोटेन्शियल आणि एक्स ॲक्सिस असतो तो पिरियड डिनोट करतो. तर ह्याच्यामधला जो छोटा बॉक्स आहे त्याच्यामध्ये तो किती लेन्थ आहे तर 1 mm लेन्थ आहे आणि तो 0.1 MV पोटेन्शियल डिनोट करतो. ओके. आणि ह्याच्यामधलं जे लाईन हॉरिझॉन्टल आहे बॉक्समधलं, तर जे एवढं आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे त्याने 0.04 सेकंड ते डिनोट करतं. ओके. मग तसं आता जर ह्या छोट्या बॉक्सचं हे बघितलं आपण, हे किती होतं 0.1 MV होतं आणि हे 0.04 सेकंड होतं. तर ह्याला मल्टिप्लाय बाय 5 करणार आपण. ओके. तर मग आपल्याला ह्या छोटं बॉक्सचा एका बॉक्सचा आपल्याला कळणार कसं आहे. तर ह्याला किती केलं मग 0.5 MV होणार आहे आणि ह्याला मल्टिप्लाय बाय 2 केल्यावर 0.2 होणार. ओके. 20 होणार, सो 0.2 सेकंड होणार. म्हणजे हा जो मोठा बॉक्स आहे आपला, तर ह्याच्यामध्ये पोटेन्शियल किती असणार आहे एक्स ॲक्सिसचं तर 0.5 MV असणार आहे आणि पर मिनिट म्हणजे टाईम कसा असणार आहे तर 0.2 सेकंड एक बॉक्स डिनोट करणार आहे. ओके. त्याच्यानंतर काय सांगितलं आहे नॉर्मल ई सी जी पॅटर्न. आता नॉर्मल ई सी जी पॅटर्नमध्ये आपल्याला माहिती आहे की ह्याच्यामध्ये एक्स ॲक्सिस असते आणि ही वाय ॲक्सिस असते. हा जो ग्राफ आहे, ग्राफ कधी पण एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसवर असतो. ओके. तर मग ह्याच्यामध्ये कसं घेणार आहे आपण तर ही जी आहे ही बेस लाईन आहे, जसं मी ते लिहिले आहे बेस लाईन आहे. ही आयसो इलेक्ट्रिकल झिरो लाईन असते. आयसो इलेक्ट्रिकल का म्हटलं आहे तर आपण जे आधी बघितलं आहे वेक्टर, जे एकमेकांपासून लांब गेल्यानंतर तिथं काय होणार आहे तर न्यूट्रल म्हणजे झिरो होणार आहे आणि तीच ही आयसो इलेक्ट्रिक झिरो लाईन आहे. ओके. तर ही काय डिनोट करणार आहे, ही आहे एक्स ॲक्सिस डिनोट करणार आहे आणि वाय ॲक्सिस तर आपला जो व्हर्टिकल सेक्शन कोणताही असेल तो आपला असणार आहे वाय ॲक्सिस, जो की पोटेन्शियल डिनोट करणार आहे आणि एक्स ॲक्सिस आहे हा टाईम डिनोट करणार आहे. सो आता बेसिक जी वेव मॉर्फोलॉजी आहे त्याच्यामध्ये काय आहे तर पी वेव आहे आणि पीच्या हाफपासून एक वेव इमॅजिनरी स्टार्ट होते आणि जी पीमध्येच संपते तिला P1 असं पण म्हणतात. ओके. त्याच्यानंतर क्यू वेव, ही आर वेव, एस वेव आणि एस वेवच्या इथे कॉर्नरला जे पॉईंट नावाचा एक प्रकार असतो. त्याच्यानंतर टी वेव अशी असते. तर ह्याच्यामधले काय आहे तर आपण ह्याचं सिग्निफिकन्स बघूया. ओके. तर P1 काय करतं, P1 आहे ते लेफ्ट ॲट्रियम डिनोट करतं. ओके. लेफ्ट ॲट्रियम. त्याच्यानंतर पी जो आपला जो बिग दिसतोय तो काय असणार आहे राईट ॲट्रियम डिपोलरायझेशन. ओके. राईट ॲट्रियल डिपोलरायझेशन. त्याच्यानंतर कोणतं येतं आहे आता ह्याच्यामध्ये जो सेगमेंट आहे जो झिरो लाईनचा सेगमेंट आहे तो कोणता असणार आहे, इथे हा पी संपणार आहे. ओके. आणि हा क्यू इथे स्टार्ट होणार आहे. सो हा सेगमेंट काय झाला पी क्यू सेगमेंट. ओके. तर आता हा आपला पी क्यू सेगमेंट काय डिनोट करणार आहे तर ए व्ही नोड और डिले इम्पल्स आपल्याला हे डिनोट करणार आहे. परत एकदा कंडक्शन टॉपिक तुम्ही ह्या व्हिडिओच्या आधी बघा म्हणजे हे क्लिअर होणार. ओके. त्याच्यानंतर हा इथून ह्या जंक्शनपासून इथंपर्यंतची जी वेव आहे ती कोणती असणार आहे क्यू वेव. इथे कोणती दाखवते ही निगेटिव्ह क्यू वेव असणार आहे. सो इथं क्यू वेव काय असणार आहे तर IVS डिपोलरायझेशन असणार आहे. म्हणजे काय आहे इंट्राव्हेंट्रिक्युलर सेप्टल डिपोलरायझेशन. ओके.
डिपोलरायझेशन ही क्यू वेव. त्याच्यानंतरनं काय सांगितले, इथून ते इथंपर्यंत कोणती असणार आहे, ही आर वेव असणार आहे. ओके, म्हणजे ही पूर्ण इथून इथंपर्यंत, ही पूर्ण असा जो हे आहे तो कम्प्लीट काय असणार आहे, आर वेव असणार आहे. आता आर वेव आपल्याला माहिती आहे काय डिनोट करते, लेफ्ट व्हेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन आर वेव. त्याच्यानंतर ही इथून ह्या जंक्शनपासून जे जंक्शनपर्यंत जी असते ती कोणती असते, एस वेव. एस वेव काय करते, तर राईट व्हेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन डिनोट करते. ओके, त्याच्यानंतर काय सांगितलं की आता ही एस वेव आहे ती इथंपर्यंतच असणार आहे, जे पॉईंटपर्यंत. ओके, आणि त्याच्यानंतर टी वेव कुठून स्टार्ट होणार आहे, इथून टी वेव स्टार्ट होणार आहे. सो हा जो सेगमेंट आहे ह्याला आपण काय म्हटलं आहे, एस टी सेगमेंट. ओके, मग एस टी सेगमेंट काय डिनोट करणार आहे, प्रोसेस ऑफ रिपोलरायझेशन. ओके, म्हणजे परत आता जे कॉन्ट्रॅक्ट झाले ते रिलॅक्स पण व्हायला पाहिजे. ओके, तर त्याच्यासाठी आपण काय करणार आहे, प्रोसेस ऑफ रिपोलरायझेशन ही एस टी सेगमेंट सांगणार आहे. त्याच्यानंतर आता हे काय असतं की ह्याच्यामध्ये जी P1 वेव असते ही युजली पी वेवनी त्याच्यावर ओव्हरलॅप केलेलं असतं, त्यामुळे क्लिनिकली P1 वेव दाखवली जात नाही. ओके, आणि जर P1 वेव दिसली तर त्याचा अर्थ काय असणार आहे, तर लेफ्ट ॲट्रियममध्ये हायपरट्रॉफी असू शकते किंवा तिथलं कंडक्शनमध्ये काहीतरी बिघाड असू शकतो असं सांगितलेलं आहे. मग ह्याच्यामध्ये आपण जे बघितलं आता ह्याचं सिग्निफिकन्स, तर ह्याच्यामध्ये जो जे पॉईंट सांगितला आहे, हे जो जे पॉईंट आहे ह्याला काय म्हणतात, तर रिपोलरायझेशन असतो. हा कशामुळे दिलेला असतो, म्हणजे हा जो जे पॉईंट आहे हा काय होतो की ते निगेटिव्ह रिकॉइलिंग होतं, रिकॉइलिंग ऑफ चेंबर्स. ह्याच्यामुळे काय होणार आहे, जे ॲट्रियममधून म्हणजे काय होतं, फर्स्ट आपण जे बघितलं की ॲट्रियममधून परत काय होणार आहे, ते ए व्ही नोडमध्ये येणार, मग बंडल ऑफ ब्रांचेस, मग सगळे व्हेंट्रिक्युलर्समध्ये पसरणार. जेव्हा ॲट्रियममध्ये डिपोलरायझेशन होतं त्याच्यानंतरनं काय होणार आहे, तर व्हेंट्रिकल्सनंतर मग व्हेंट्रिक्युलर्स कॉन्ट्रॅक्शन होणार आहे. ओके, हे जे फॉलो होताना जेव्हा मध्ये जो एक स्पेस राहतो रिकॉइलिंगचा, म्हणजे ॲट्रियल रिकॉइलिंगचा, त्यालाच आपण जे पॉईंट म्हटलेलं आहे. ओके, आणि जेव्हा डायलेशन होणार, म्हणजे आता हे रिकॉइलिंग होणार ॲट्रियमचं, आणि मग त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्शन होणार व्हेंट्रिक्युलर्सचं. कॉन्ट्रॅक्शन झाल्यानंतर परत हे रिलॅक्सेशन होताना कोणतं होणार आहे, परत टी वेव दाखवणार आहे. ओके, टी वेव काय असतं, तर डायलेशन ऑफ द व्हेंट्रिकल्स. ओके, डायलेशन ऑफ व्हेंट्रिकल्स ड्यू टू फिलिंग ऑफ ब्लड असणार आहे. ओके, आणि जे पॉईंट्स कधी दाखवणार आहे, तर निगेटिव्ह रिकॉइलिंग ऑफ द चेंबर्स असतो तेव्हा तो जे पॉईंट डिनोट करणार आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये सांगितलं आहे की आता जे आपण मगाशी बघितलं होतं की एक बॉक्स असेल तर किती होणार आहे, एक बॉक्सचा आडवी आहे टाईम ते 0.04 सेकंड. मग तसेच 2 बॉक्स झालं तर मी किती होणार आहे, 0.2, म्हणजे 3 बॉक्सचं 0.3. आपण 5 बॉक्सचं मगाशी बघितलं जसं 0.2 सेकंड्स होणार होतं, आपण मगाशी जसं काउंट केलं तेच आता 5 झालं. मग 2 बॉक्सचं मिळून किती होणार आहे, तर 0.4 सेकंड. मग ह्याच्यानुसार मग आपण नॉर्मल ह्याची बघू शकतो, म्हणजे दोन्हीचं डिस्टन्स, पी वेव किती सेकंडची असते किंवा क्यू टी सेगमेंट किती सेकंडचा असतो ते बघतो. त्याच्यानंतर आता काय सांगितलं आहे, पार्ट्स ऑफ ई सी जी स्टेप्स. ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे की ई सी जीचा जो वेव असतो इलेक्ट्रोड्सचा किंवा त्याचं जे प्रेझेंटेशन असतं ते सिक्वेन्शियल प्रेझेंटेशन असतं. ओके, म्हणजे ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे की त्यांनी एक सिक्वेन्स फॉलो केला असतो. म्हणजे आता हे जे हॉरिझॉन्टल स्ट्रिप आहे ह्याच्यामध्ये ऑलरेडी त्यांनी डिनोट केलं की ही फर्स्ट लीडची वेव आहे, ही सेकंड, ही थर्ड, त्याच्यानंतर ही ए व्ही आर, अगमेंटेड लीड्स आहेत त्या 3, त्याच्यानंतर हा हे आपल्या चेस्ट लीड लाईन बाय लाईन. तर ह्याच्यामध्ये परत ते रिदमिक स्ट्रिप्स सांगितले आहेत. मग त्याच्यानुसार मग कोणता पार्ट पहिला करणार आहे, म्हणजे आता फर्स्ट लीड काय डिनोट करत होते, लॅटरल पार्ट, तर अशानुसार हे तसे ते नॉर्मल पॅटर्न्स दाखवत जातात. ओके, तर आता ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, नॉर्मल ई सी जी पॅटर्न जसं आपण मगाशी बघितला होता ई सी जीचा तो PQR कॉम्प्लेक्स तसा. तर आता फर्स्ट लीडमध्ये काय असणार आहे, फर्स्ट लीडमध्ये नॉर्मल कसं असणार आहे, जो आपण मगाशी नॉर्मल पाहिला होता तोच असणार तशामध्येच. ह्याच्यामध्ये काय आहे, ही पी वेव आहे, हे PQRST, आणि हा हे ही टी वेव आहे. ओके, मग ह्याचं जे आपलं
पोटॅन्शियल आणि टाईम आहे हे बघणं इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर सेकंडमध्ये काय सांगितलं आहे की आर वेव्ह आहे ती जास्त मोठी दाखवली आहे तिचा पीक. थर्डमध्ये ती परत खाली आलेली दाखवते. त्याच्यानंतर AVRमध्ये ती इन्व्हर्टेड दाखवते, हे नॅचरलीच असतं. त्याच्यानंतर AVLमध्ये काय सांगितलं आहे की आर आणि एस वेव्ह आहेत त्या इक्वल आहेत ऑलमोस्ट. ओके. AVFमध्ये काय सांगितलं आहे परत आर वेव्ह आहे ग्रेटर दॅन एस वेव्ह. त्याच्यानंतर V1मध्ये परत हेच सांगितलं त्यांनी, आर इज लेस दॅन एस वेव्ह. इथं V2मध्ये आर इज इक्वल टू एस वेव्ह असं. त्याच्यानंतर इथं एस हे टीचं जे आहे म्हणजे इथे काय होणार आहे तर आपलं रिपोलरायझेशन पिकलं असणार आहे. त्यामुळे ह्या अशा वेव्स दाखवतात आणि ह्या युजली व्हेंट्रिकल्स डिनोट करणाऱ्या लीड्स असतात. ह्या मोस्टली आपल्या चेस्ट लीड्स आहेत. त्याच्यानंतर हे लेफ्ट साईड डिनोट करत होते, आपण मागच्या लेक्चरला डिस्कस केलं होतं. त्याच्यानंतर काय सांगितलं आहे की हाऊ टू नेम QRS कॉम्प्लेक्स. म्हणजे आता जेव्हा आता आपण ह्याच्यामध्ये एक एक्झाम्पल घेऊया की हे जी लाईन आहे ह्याच्यामध्ये आपण कोणतं ठरायची की ह्यातली P लाईन कोणती आहे आणि T लाईन कोणती आहे. जसं आता ह्या दोन्हीमध्ये आपल्याला कन्फ्यूज आहे की ही P आहे का ही T आहे, की ही T आहे की ही P आहे. तर ह्याच्यासाठी त्यांनी काय सांगितलं आहे इझी वे की तुम्ही पहिल्यांदा QRS हा कॉम्प्लेक्स शोधायला घ्या. ह्याच्यामध्ये कसं घेणार आहे, आता आपल्याला आर माहिती आहे की ही पिकला असते. ओके. तर त्याच्या आधीचा जो मेन पॉईंट असतो, जसं आता आपण इथून घेऊया, आता ह्याच्यामध्ये हे आर वेव्ह आहे. ओके. तर ह्याच्यामध्ये काय असणार आहे, हा जो आधीचा पॉईंट असणार आहे तो Q असणार आहे, हा आर, आणि इथे असणार आहे तो एस असणार आहे. ह्या इथे मग हा जर आपण Q घेतला तर त्याच्या आधीची वेव्ह कोणती असणार आहे, P असणार आहे, आणि त्याच्यानंतरची वेव्ह कोणती असणार आहे, T असणार आहे. ओके. त्याच्यानंतर अशा प्रकारे त्याचं नेमिंग करायला सांगितलं आहे. म्हणजे काय तर द फर्स्ट निगेटिव्ह डिफ्लेक्शन बिलो द बेस लाईन इज कॉल्ड ॲज अ Q वेव्ह. म्हणजे कोणतीही जे डिफ्लेक्शन झाले खाली गेले म्हणजे ती कोणती असणार आहे, Q लाईन. द फर्स्ट पॉझिटिव्ह डिफ्लेक्शन इज आर वेव्ह. म्हणजे फर्स्ट जी पॉझिटिव्ह वेला गेली आहे ती कोणती असणार आहे, आर वेव्ह. देन द सेकंड पॉझिटिव्ह कॉम्प्लेक्स इज कॉल्ड ॲज अ आर प्राईम. डिफ्लेक्शन फॉलोड बाय आर वेव्ह इज एस वेव्ह. आता इथून आत आल्यानंतर ही काय होणार आहे, निगेटिव्ह डिफ्लेक्शन होणार आहे. म्हणजे ही कोणती वेव्ह असणार आहे, एस वेव्ह. अँड दिस 3 रूल्स आर ॲप्लिकेबल फॉर आर लीड एक्सेप्ट द AVR. आता AVRमध्ये काय होणार आहे तर हे इन्व्हर्स असतं. म्हणजे जे आर वेव्ह असते तीच निगेटिव्ह असते. आर वेव्ह प्रोग्रेशन इन द चेस्ट लीड. ओके. तर आर वेव्हचं पीक किंवा प्रोग्रेशन आहे ते इम्पॉर्टंट का आहे, कारण आर वेव्ह आपल्याला इझिली पण दिसते आणि हा जो पीक आहे तो डिपोलरायझेशन किंवा रिपोलरायझेशन डिनोट करत असतो. जेव्हा हा आर वेव्ह फर्स्ट म्हणजे चेस्ट लीडमध्ये असा आर वेव्ह आहे तो वाढत जातो. म्हणजे इथे जसं दाखवलं आहे ह्याची आहे ते इन्क्रीजिंग ऑर्डरनुसार जात असते ही आर वेव्ह. ओके. त्यानुसार त्याचं प्रोग्रेशन असतं. म्हणजे काय असतं तर प्रीडॉमिनंट लेफ्ट ventricle R wave tends to become relatively large and the S wave relatively smaller, and in generally in the V3 म्हणजे हा V3 आणि V4मध्ये हा रेशो काय असतो, R इज इक्वल टू एस वेव्ह, आणि हा रेशो काय म्हणणार आहे, बिकम 1. ओके. अँड दिस इज कॉल्ड ॲज अ ट्रान्सियंट झोन. म्हणजे ह्यालाच आपण काय म्हणतो, टी झोन किंवा ट्रान्सियंट झोन असं म्हणतो. ओके. जर ह्याच्यामध्ये अर्ली म्हणजे V2मध्ये जर R इज इक्वल टू एस किंवा ह्याचा दोन्हीचा रेशो 1 आला तर ह्याला काय म्हणणार आपण, अर्ली टी झोन किंवा अर्ली ट्रान्सियंट झोन. आणि जर V5मध्ये म्हणजे लेटनी जर R इज इक्वल टू एस त्याचा रेशो इज 1 आला तर काय होणार आहे, हे लेट ट्रान्सिएशन झोन होणार आहे, ट्रान्सियंट झोन होणार आहे. ओके. त्याच्यानंतर हे परत आपल्याला जे मगाशी कॉम्प्लेक्स सांगितले होते त्याचे नेमिंग करून दाखवले, जसे की हा P, इथं असणार आहे Q, R, एस आणि हा टी. इथे जो क्रॉसला असतो हा जे पॉईंट असतो इथे. ओके. मग इथे परत सांगितलं P, Q, R, S, T असं हे त्याचं नेमिंग करून दिलेलं आहे, म्हणजे लेबलिंग्स ऑफ द ECG पॅटर्न्स. त्याच्यानंतर काय सांगितले, ECG काय देतं, म्हणजे ECG गिव्स काय देणार आहे तर 3 Ps देतो ECG. त्याच्यामध्ये
तर फर्स्ट आहे पॅटर्न. पॅटर्नमध्ये काय आहे तर ती वेव पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह वेव आहे हे सांगितलेलं असतं. मग हे काय करतं इंडिकेट्स द कंडक्शन ऑर द प्रोग्रेस ऑफ द चॅम्बर ऑफ द हार्ट. म्हणजे हे काय करणार आहे तर इथं कंडक्शन कोणत्या प्रकारचं चालू आहे आणि त्याचं प्रोग्रेशन कसं आहे हे पॅटर्न डिनोट करतं, जी ECG वेव असते ती. त्याच्यानंतर असतं पोटेन्शियल. पोटेन्शियल इंडिकेट काय करतं तर फंक्शनली ॲबिलिटी ऑफ द चेंबर. म्हणजे काय आहे तर हार्टचे जे चॅम्बर आहेत आपले 4 त्यांची ॲबिलिटी आहे का, तो इलेक्ट्रिक कंडक्शन घेतो आहे का किंवा तो पास ऑन करतो आहे का हे सांगणारं कोण आहे तर पोटेन्शियल सांगतं. त्याच्यानंतर पिरियडमध्ये काय आहे तर काय करतं इंडिकेट नॉर्मल ऑर अबनॉर्मल कंडिशन इन द हार्ट इन रिलेशन ऑफ द टाईम. म्हणजे जे करंट येणार आहे तो त्याच टाईम फेजमध्ये तो घेतो का आणि त्याच्यानुसार कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन ते हार्टचे मसल्स करतात का हे सांगणारं कोण आहे तर पिरियड आहे. मग ह्याच्यामध्ये काय आलं तर पॅटर्न, पोटेन्शियल आणि पिरियड. ओके, हे ECG आपल्याला इन्फॉर्मेशन देतं. तर आता आपण काय बघितलं होतं की लीड्स. मग लीड्सचे पॅटर्न आपण कसे बघितले होते की P पॉझिटिव्ह असतो, त्याच्यानंतर Q खाली येतो, R इथे जातो, S परत खाली येतो आणि त्याच्यानंतर ही टी वेव्ह असे फॉर्म होते. हा PQ RS T. ओके, हा जो नॉर्मल पॅटर्न आहे हा नॉर्मल पॅटर्न कोणत्या कोणत्या लीडमध्ये बघता येतो तर फर्स्ट, सेकंड, थर्ड, AVF, AVL आणि V3, V4, V5 आणि V6 ह्यामध्ये हा नॉर्मल पॅटर्न बघता येतो. आणि इन्व्हर्टेड पॅटर्न म्हणजे काय आहे तर P पण खाली येणार आहे, हा कॉम्प्लेक्स आहे आरचा तो पण खाली आणि ही T पण खाली. ओके, म्हणजे हा PQRST. हा जो इन्व्हर्स पॅटर्न आहे हा कोण दाखवतं तर AVR आणि V1 आणि V2 दाखवतो. ओके, हा अगेन आपला सिक्वेन्स होता जो एका म्हणजे 1 स्ट्रेप हॉरिझॉन्टल स्ट्रेप येते आपल्याला. छोटं मशीन असतं जे घरी आपण ॲप्लिकेबल पण करू शकतो. त्याच्यामध्ये जी आउटकम येणारी जी स्ट्रेप असते त्याच्यामध्ये जसा सिक्वेन्स असतो तो हा सिक्वेन्स असतो. फर्स्ट लिमलेट्स असतात त्याच्यामध्ये 1, 2, 3. त्याच्यानंतर अगुमेंटेड लीड्स असतात AVR, AVL आणि AVF. त्याच्यानंतर मग चेस्टलेट 1, 2, 3, 4, 5, 6 असतात. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलं की इन्फॉर्मेशन म्हणजे आता जे लीड्स आहेत ते लीड्स कोणत्या कोणत्या गोष्टीची इन्फॉर्मेशन देतात हार्टच्या मसल्सची किंवा त्या साईडची. त्याच्यामध्ये फर्स्ट कोणता आहे तर राईट एट्रियम. राईट एट्रियममध्ये जर डिफॉर्मिटी आहे का हे चेक करण्यासाठी आपण कोणती लीड बघणार आहे. मोस्टली फर्स्ट आहे ती सेकंड लीड बघणार आहे, लिम लीड. त्याच्यानंतर V1 आणि V2 बघतो. ओके, त्याच्यानंतर लेफ्ट ॲट्रियमला कोण बघणार आहे परत सेकंड लाईन आणि V1 आणि V2. म्हणजे ॲट्रियमचं काय जर डिफॉर्मिटी आहे ते बघण्यासाठी आपण कोणते यूज करणार आहे सेकंड लीड, V1 आणि V2 यूज करणार आहे. ओके, त्याच्यानंतर राईट व्हेंट्रिकलमध्ये कोणतं आहे तर ऑगुमेंटेड लीड बघणार आहे आपण AVR म्हणजे राईट आर्मला जी लावलेली आहे ती बघायची, V1 आणि V2 अगेन. त्याच्यानंतर लेफ्ट व्हेंट्रिकल बघायचं असेल तर AVL जी लिम लीड अगुमेंटेड लीड आहे लिमला आपण लावतो ती बघायची आहे. त्याच्यानंतर V5 आणि V6 ह्या चेस्ट लीड्समध्ये आपण ह्याची नॉर्मल पॅटर्न पोटेन्शियल बघू शकतो. त्याच्यानंतर अँटिरियर सरफेस आपल्याला जर डिनोट करायचं असेल किंवा त्याच्यामधल्या डिफॉर्मिटी बघायची असेल तर V3, V4 फर्स्ट, सेकंड आणि थर्ड लीडमध्ये आपण बघू शकतो. आणि त्याच्यानंतर लॅटरलमध्ये बघायचं असेल तर AVL, V5 आणि V6मध्ये बघतो. इन्फिरियर सरफेस असेल तर AVF सेकंड आणि थर्ड. त्याच्यानंतर पोस्टिरियर सरफेस असेल तर फर्स्ट लीड आणि V1, V2. ओके, तर अशानुसार आपण ह्याचे लीड्स बघू शकतो. सो थँक्यू सो मच.